चांदूर रेल्वे येथे तालुकास्तरीय गो गर्ल गो स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। 10 ते 13 व 14 ते 18 वर्ष वयोगटाच्या मुलींमध्ये फिट इंडिया मूवमेंट अंतर्गत ही स्पर्धा घेण्यात आली। मुली व महिलांवर अत्याचार होत आहेत। मुली जर फिट राहिल्या तर स्वतःचं रक्षण त्या स्वतः करू शकतील। त्यांना सशक्त बनवण्यासाठी फिट इंडिया मूवमेंट राबवण्यात येत आहे। फिट इंडिया मूवमेंट अंतर्गत तालुकास्तरीय गो गर्ल्स गो स्पर्धेचं आयोजन चांदूर रेल्वेमध्ये करण्यात आलं। 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता तालुका क्रीडा अधिकारी UN बडवे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात 10 ते 13 वर्ष वयोगटातील तसंच 14 ते 18 वर्ष वयोगटातील मुलींच्या स्पर्धा घेण्यात आल्या। प्रत्येक क्षेत्रात मुलींनी पुढे राहावं, क्रीडा क्षेत्र त्यांनी गाजवावं हा या स्पर्धेच्या मागील उद्देश। फिट इंडिया कार्यक्रमांतर्गत इथे गो गर्ल गोची स्पर्धा मुलींसाठी आयोजित केली जात आहे। 29 ऑगस्ट रोजी माननीय पंतप्रधानांच्या हस्ते फिट इंडिया या मूवमेंटचे दिल्लीमध्ये उद्घाटन करण्यात आलं की आपल्या देशातला प्रत्येक तरुण किंवा प्रत्येक तरुणी आणि प्रत्येक मनुष्य हा फिट व्हावा, त्यामुळे भारत सदृढ होईल या दृष्टीनं ही योजना इतर चालू करण्यात आली व त्या अंतर्गतच मुलींसाठी गो गर्ल गो ही स्पर्धा करण्यात आली। कारण मुली आजकाल आपण देशात मुलींवर फार अत्याचार होतो, अत्याचाराच्या घटना फार आपण ऐकतो, तर त्याविरुद्ध त्यांनी लढा द्यावा, स्वतःच्यावरचा अत्याचाराची प्रतिकार करावा, यासाठी त्यांची सुदृढता वाढवणे, त्यांची क्षमता वाढवण्यासाठी आणि त्यांच्यातून चांगले आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होण्यासाठी हे फिट इंडिया अंतर्गत गो गर्ल गो ही स्पर्धा पहिल्यांदा शालेय स्तरावर झाली, त्यानंतर आता तालुका स्तरावर होत आहे व जिल्हा स्तरावर आणि मग राज्य स्तरावर राष्ट्रीय स्तरावर याचं आयोजन होणार आहे। आणि यातून पुढं चांगले टॅलेंट सर्च करून त्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यासाठी प्रशिक्षणाची योजना करण्यात आलेली अशी ही योजना आहे। तसंच त्या स्वतः एखाद्या अन्यायाचा प्रतिकार करू शकल्या पाहिजे, स्वतःचं संरक्षण करू शकल्या पाहिजे, या दृष्टीने त्यांना सशक्त बनवण्याकरता हे आयोजन करण्यात येत आहे। तालुका क्रीडा अधिकारी बडवे, तालुका संयोजक RD पुंड, तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष UR ढगे, नंदू स्वर्गीकर, अंबुलकर, तायडे, गुल्हाने, यावले, चव्हाण, बुटले, देवेंद्र मेश्राम यांच्यासह अधिकारी व शिक्षकांनी या स्पर्धेचं आयोजन केलं। तालुक्यातील सर्व शाळा या स्पर्धेत सहभागी झाल्या। 10 ते 13 वर्ष वयोगटात प्रथम पारितोषिक श्वेता खडसे हिने पटकावलं, तर द्वितीय रागिनी ढगे, तृतीय विधी काळे यांनी अनुक्रमे पारितोषिक पटकावलं। 14 ते 18 वर्ष वयोगटात प्रथम पारितोषिक पायल पांडव, द्वितीय जान्हवी शिरबाते, तर तृतीय साची दुर्योधन हिने पटकावलं। या विजयी विद्यार्थिनींचं शिक्षकांनी व अधिकाऱ्यांनी अभिनंदन केलं। राजीव शिवणकर, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।